रामनवमीच्या बरोबर 6 दिवसांनी हनुमान जयंती अर्थात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने बजरंगबली हनुमान व भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे पूजन केल्याने दुःख वेदना दूर होतात आणि बजरंगबली हनुमानांचा आशीर्वाद मिळतो. मनोभावे पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2025 मध्ये हनुमान जन्मोत्सव कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल? साधी पूजा पद्धत देखील आज जाणून घेऊया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्कीच लिहा. शास्त्रयुक्त पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार हनुमानजी 7 चिरंजीव मधून एक आहे आणि ते पृथ्वीवर अस्तित्वात आहे. चैत्र पौर्णिमेला माता अंजनी आणि वानरराज केसरी यांच्या घरी बजरंगबली हनुमान यांचा जन्म झाला होता. यावर्षी 2025 मध्ये चैत्र पौर्णिमेला शनिवारी 12 एप्रिल रोजी पहाटे 3:22 सुरू होईल आणि रविवारी 13 एप्रिल रोजी पहाटे 5:51 समाप्ती होईल. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ पाहता 12 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानजींच्या सकाळच्या पूजेचा मुहूर्त आहे 7:35 पासून 9:11 पर्यंत. अगदी शुभ मुहूर्त आहे. यावेळेत हनुमानजींची पूजा करू शकतात, पण सकाळी केली नाही तर संध्याकाळी 6:45 ते 8:08 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या दोन्ही शुभ मुहूर्तांपैकी एका शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता. आता जाणून घेऊया पूजेचे नियम. हनुमानजींच्या पूजेच्या वेळेस तेथील स्वच्छता आणि पवित्रताची विशेष काळजी घ्यावी. जिथे आपण हनुमानजींची पूजा करणार आहोत तेथील जागा पूर्णपणे स्वच्छ करून घेणे. हनुमानजींची पूजा कोणीही करू शकतात. ही पूजा आपण घरातल्या देवघरात, मंदिरात, हनुमानजींच्या तीर्थक्षेत्रावर नाही तर तुमच्या घराजवळच्या एखाद्या हनुमान मंदिरातही देखील तुम्ही पूजा करू शकता. हनुमानजींची पूजा शुभ मुहूर्तावर करावी आणि पूजेच्या वेळेस लाल रंगाची फुले अर्पण करावी. पूजा करण्याआधी दिवा लावा, पण दिव्याची जी वात आहे ती लाल रंगाची सुताची असावी. तर दिवा लावणे का गरजेचे आहे? तर आपण जी पूजा करतो त्याचे साक्ष म्हणून दिवा असतो. या दिवशी हनुमानजींची पुढे जो दिवा लावाल त्यात चमेलीचे तेल किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावा. पूजा करण्याच्या वेळेस मंत्राचा जप, कथा, हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड यांचे पाठ करावे आणि सगळ्यात शेवटी कापूर जाळून आरती करावी. बजरंगबलीला गूळ आणि फुटाण्याचा प्रसाद दाखवावा. याशिवाय केसरी बुंदीचे लाडू, बेसन लाडू, चुरमा, मालपोहा, मलाई मिश्रीचा पण प्रसाद अर्पण करावा. हनुमानजींची पूजा फक्त एक वस्त्र परिधान करून पूजा करण्याचा नियम आहे. हनुमानजींची मूर्ती किंवा फोटोला चौरंगावर लाल किंवा नारंगी रंगाचे वस्त्र टाकून आपण कुशाच्या आसनावर बसून पूजा करावी. पूजा करण्याआधी दिवा लावा. नंतर मूर्तीचा अभिषेक करायचा असेल तर कच्चे दूध, दही, मध, साखर व तूप यांचे पंचामृत तयार करून अभिषेक करावा. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. मग पूजेस सुरुवात करावी. हनुमानजींना अनामिका या बोटाने तिलक करावे. मग गंध, चंदन लावावे. हार व फुले अर्पण करावी. पूजा विधिवत झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा. जो नैवेद्य तुम्ही अर्पण कराल त्यात तुळशीचं एक पान नक्कीच टाकावे. या दिवशी तुम्ही हनुमानजींना आवडत्या वस्तूंचे दानही करू शकतात. जर काही मनात इच्छा असेल तर पानाचा एक विडा हनुमानजींपुढे अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी. हनुमानजी बरोबर भगवान श्रीराम आणि माता सीताचेही पूजन करावे. त्यामुळे चांगले फळ प्राप्त होते. हनुमानजी आपल्या भक्तांचे कष्ट, संकट, तणावातून त्यांना मुक्त करतात असेही म्हटले जाते. हनुमानजी लवकर इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे त्यांची पूजा मनापासून भक्तिभावाने करावी. त्यांच्यावर पूर्ण विश्वास असावा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम व जय बजरंगबली नक्कीच लिहा. धन्यवाद.